नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं 12वीच्या एका नवीन लेक्चरमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत टॉपिक नंबर 3, ज्याचं नाव आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. तर या टॉपिकमध्ये आपण फक्त आणि फक्त गॅसबद्दलच बोलणार आहोत. जो अर्धा टॉपिक आहे तो गॅसबद्दल आहे आणि उरलेली जी शेवटची 4-5 पानं आहेत तुमच्या पुस्तकातली ती रेडिएशनबद्दल आहेत. तर आपण स्टार्ट करूया पहिला गॅसबद्दल. मी त्या गॅसबद्दल बोलत नाहीये, मी या जनरल गॅसबद्दल बोलतोय. आता तुम्ही त्या गॅसचा विचार करा. तर गॅसचा स्टडी का करायचा? गेल्या वर्षी 11th मध्ये होता सॉलिडचा स्टडी होता, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड होता. यावर्षी गॅसचा स्टडी करायचा आहे. कारण का माहिती आहे, जे गॅस आहे ज्याचं व्हॉल्यूम, प्रेशर, टेम्परेचर हे आपण जनरल जसं बघतो सॉलिडच्या बाबतीत तसं बिहेव करत नाही. याच्या प्रॉपर्टी थोड्या डिफरंट आहेत, म्हणून तुमच्या 12वीच्या बुकमध्ये याला इन्क्लूड केलेलं आहे. तर गॅस इमॅजिन करायला घ्या. एक छोटंसं एक असा कंटेनर आहे, त्याच्यामध्ये असे छोटे छोटे पार्टिकल आहेत. हा बघा, हा कंटेनर, त्याच्यामध्ये छोटे पार्टिकल आणि ते रँडमली मूव्ह होत आहेत. तुम्हाला माहिती आहे गॅसचे पार्टिकल कधी अशी ढम्मसारखे बसत नाहीत, ते इकडे तिकडे असे मूव्ह होत असतात. हा एक पार्टिकल पकडला, इकडे आपटला, तिकडे आपटला, इकडे आपटला, म्हणजे असे कंटिन्युअसली मूव्ह होत असतात. ते कधी स्टॉप होतच नाही. त्याच्यामुळे तुम्हाला गॅसचं मास, व्हॉल्यूम हे जरा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला ट्रीट करावं लागतं. त्यासाठी आपण पहिला 3 लॉची इंट्रोडक्शन केमिस्ट्रीमध्ये झालेलं असेल, फक्त मी वरच्यावर सांगतो. त्यातला पहिला आहे बॉईल्स लॉ. बॉईल सायंटिस्टचं नाव आहे, त्यांनी याचा स्टडी केला म्हणून त्याला बॉईल्स नाव दिलं. तर बॉईल्स लॉ काय सांगतो? प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम म्हणजे त्याचं म्हणणं काय होतं बॉईलचं, जर प्रेशर वाढवलं तर व्हॉल्यूम कमी होणार, कारण इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आम्हाला नाही पटत सर, एक्झाम्पल द्या. देतो. बघा, एक फुगा आहे आणि फुग्यामध्ये तुम्ही हवा भरलेली आहे आणि समजा मला त्या फुग्यातलं प्रेशर वाढवायचं आतलं, तर मी काय करणार, त्या फुग्याला चारी बाजून प्रेस करणार, असं जोरात दाबणार त्या फुग्याला. आतमध्ये प्रेशर वाढणार, कारण सगळ्या साईडनं मॉलिक्यूल प्रेस करतोय आपण. जर प्रेशर वाढलं तर त्याची साईज पण छोटी होणार ना. आतली फुग्याची साईज पण असा छोटा. पहिला एवढा फुगा होता, त्याला चेपलत प्रेशर वाढलं, व्हॉल्यूम कमी झालं. बॉईल्स लॉ. सेकंड, चार्ल्स लॉ. ॲज व्हॉल्यूम इन्क्रीजेस, ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस, व्हॉल्यूम ऑल्सो इन्क्रीजेस. याचं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. ओके, हां, जसं टेम्परेचर वाढतंय तसं व्हॉल्यूम वाढणार. याचाच अर्थ जर टेम्परेचर कमी झालं तर व्हॉल्यूम पण कमी होणार. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. एक एक्सपेरिमेंट करा, एक फुगा घ्या. सगळे एक्सपेरिमेंट फुग्यावरच. बिचारा फुगा, तो फुगा घ्या, त्याच्यात हवा भरा. त्या फुग्याला तुम्ही अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा, डीप फ्रीजरमध्ये ठेवा. अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा, फ्रीजमधून बाहेर काढा. पहिला फुगा एवढा होता, तो फुगा एवढूसा होणार. का? टेम्परेचर कमी झालं. टेम्परेचर कमी झालं की व्हॉल्यूम पण छोटं होतं. ते का छोटं होतं तुम्हाला नंतर सांगतो, पण टेम्परेचर कमी झालं ॲटोमॅटिक व्हॉल्यूम कमी होणार. तोच फुगा गरम पाण्याच्या वाफेवर पकडा, फुग्याची साईज वाढत जाते, म्हणजे टेम्परेचर वाढलं, व्हॉल्यूम पण वाढत जाणार. हा आहे चार्ल्स लॉ. तिसरा सायंटिस्ट आहे गे-लुसॅक्स लॉ. जरा नाव विचित्र आहे पण समजून घ्या. त्याचं म्हणणं आहे टेम्परेचर वाढलं की प्रेशर पण वाढणार. जसं चार्ल्सने सांगितलं टेम्परेचर वाढलं की व्हॉल्यूम पण वाढतं, तसं गे-लुसॅक्सचं म्हणणं होतं टेम्परेचर वाढलं की नुसतं व्हॉल्यूम नाही वाढत, तर आतलं इंटरनल प्रेशरसुद्धा वाढतं. ते कसं काय वाढतं बघा. समजा असा हा एक कंटेनर आहे, फुगा आहे, याच्यातले पार्टिकल आहेत, डिस्काउंट लाखो करोडो पार्टिकल आहेत, लाखो करोडो पार्टिकल. टेम्परेचर, याला समजा तुम्ही खालून हीट दिलीत, तसा तो फुगा फुटल, पण आपण नॉर्मल हीट देऊया. नॉर्मल हीट दिलीत, हे टेम्परेचर, याची हीट एनर्जी भेटणार कोणाला? या पार्टिकल्सना. पार्टिकल्सला हीट एनर्जी भेटली की ते फास्ट मूव्ह करणार, कारण त्यांच्यातलं व्हायब्रेशन वाढणार. पार्टिकलमधलं व्हायब्रेशन वाढलं की ते फास्ट मूव्ह होणार. फास्ट मूव्ह झाले की त्यांची कायनेटिक एनर्जी टन 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 पळायला सुरुवात करणार ना. कायनेटिक एनर्जी पण वाढणार. जर कायनेटिक एनर्जी वाढली तर हे पार्टिकल असे वॉलवर जाऊन डिस्काउंट असे आपटत बसणार. सगळ्याच पार्टिकलकडे एनर्जी, सगळेच तापलेले आहेत, सगळेच पळत आहेत, मग शेवटी आपटणार कुठे?
त्या वॉलवरती, कंटेनरच्या वॉलवरती आपटणार. जर कंटेनरच्या वॉलवरती आपटला तर प्रेशर वॉलवर क्रिएट होणार. जर प्रेशर क्रिएट होत असेल याचाच अर्थ ॲज अ टेम्परेचर इन्क्रीजेस प्रेशर ऑल्सो इन्क्रीजेस. मग हे तिघं कंबाईन करून एक जनरल लॉ बनवला. पी आणि व्ही यांना एकत्र केलं, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. असा हा तिघांचा लॉ मिक्स केला आणि हा नवीन तयार केला. यालाच आयडियल गॅसचं इक्वेशन सुद्धा म्हणतात. आता बघूया ॲव्होगॅड्रो नंबर. तसं तर हे नाव 9वीच्या पुस्तकात सुद्धा मेन्शन आहे आणि त्याची व्हॅल्यू सुद्धा दिलेली आहे, जी तुम्ही मस्तपैकी पाठ केली होती आणि फिल इन द ब्लँक्सला लिहून आलेला. पण त्याचा अर्थ कुठं माहिती आहे? घंटा अर्थच माहीत नाही आम्हाला. आज मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगणार आहे. तर ॲव्होगॅड्रो नंबर म्हणजे काय? पहिली गोष्ट, ॲव्होगॅड्रो हे सायंटिस्टचं नाव आहे. त्याने हा नंबर शोधला. याने काय सांगितलं, जर तुम्ही 1 मोलचा गॅस घेतलात किंवा एक कंटेनर आहे आणि त्याच्यात काही मॉलिक्यूल आहेत आणि ते मॉलिक्यूल जर एवढे असतील, केवढे? 6.023 × 10⁻23 म्हणजे 6030 वरती 23 शून्य द्या. या नंबरवरती पुढे पुढे असे 23 शून्य द्या. जो नंबर तयार होईल तेवढे पार्टिकल समजा या कंटेनरमध्ये असतील. 6 कोटी अरब परब काय काय असेल पुढे, तेवढे पार्टिकल समजा या कंटेनरमध्ये असतील. कुठले? गॅसचे. एनी गॅस, कुठलाही गॅस. तर त्याला म्हणायचं 1 मोल गॅस. किंवा जर तुम्ही 22.4 लिटरचा जर गॅस घेतलात, 22.4 लिटरचा गॅस घेतलात, एक बॉटल म्हणजे 1 लिटर, तसा 22.4 लिटरचा समजा गॅस घेतला तर त्यामध्ये 6.023 × 10⁻23 म्हणजे 6 वरती 023 असे 23 शून्य असतील. हे 23 शून्य पुढे लावा. जो नंबर तयार होईल तेवढे मॉलिक्यूल समजा त्याच्यामध्ये असतील तर त्याला म्हणायचं 1 मोल. हे त्यांनी शोधलं म्हणून त्याला ॲव्होगॅड्रो नंबर म्हणतात. ओके, समजलं? पुढचा पार्ट. त्याच्यानंतर या टॉपिकमध्ये आपण आयडियल गॅस कन्सिडर करणार आहोत. तर आयडियल गॅसच्या काही प्रॉपर्टी आहेत. तर पहिली प्रॉपर्टी, जो आयडियल गॅस आहे तो हे तिन्ही लॉ फॉलो करतो. ही पहिली प्रॉपर्टी. काय? आयडियल गॅस ही तिन्ही लॉ फॉलो करतो, म्हणजे त्याच्यामध्ये काय दुजाभाव करत नाही. हे नियम पाळणार म्हणजे पाळणार. सेकंड, आयडियल गॅसमधले जे पार्टिकल असतात ते जेव्हा आपटतात त्याला आपण कोलिजन म्हणतो. ते कोलिजन इलॅस्टिक कोलिजन असतं. हे जे पार्टिकल जे फिरणार आहेत झमझम 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 झमझम, त्यांचं कोलिजन हे इलॅस्टिकच असतं. नॉन इलॅस्टिक नसतं, इन इलॅस्टिक नसतं किंवा परफेक्टली इन इलॅस्टिक नसतं. फक्त इलॅस्टिक कोलिजन म्हणजेच काय? इनिशियल कायनेटिक एनर्जी इक्वल टू फायनल कायनेटिक एनर्जी. आणि तिसरं, या पार्टिकलची साईज नेग्लिजिबल आहे. एक पार्टिकल घेतला तर त्याची साईज ही नेग्लिजिबल आहे. पण रिअल गॅस असे नसतात. समजून घ्या, रिअल गॅसमध्ये इलॅस्टिक कोलिजन नसतं. तिन्ही लॉ फॉलो करतील याची गॅरंटी नाही. पार्टिकलला साईज असते, पण आयडियल गॅसमध्ये यातलं काहीही नसतं. असं का कन्सिडर केलेलं आहे? ॲक्च्युली आयडियल गॅस हा एक्झिस्ट नसतो. त्याच्या आसपास जाऊ शकतात गॅस, पण एक्झिस्ट नसतो. तरी पण या टॉपिकमध्ये आयडियल गॅसेस का शिकायचं आहे? कारण ज्या आपण प्रॉपर्टी आपण शिकणार आहोत त्या आयडियल गॅसला जर कन्सिडर केल्या तरच आपल्याला काही रूल्स, काही इक्वेशन हे बनवता येतात, नाही तर इक्वेशन तयारच होत नाही. समजलं? मला वाटते तुम्हाला या टॉपिकचं इंट्रोडक्शन तुम्हाला कळालेलं आहे. तर पुढच्या लेक्चरपासून, लेक्चर नंबर 2 पासून आपण ॲक्च्युअल टॉपिकला स्टार्ट करणार आहोत. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांना शेअर करा ना, त्यांना पण कळू दे. चला बाय.